तुम्ही विचार करा ना, त्यावेळेस जेव्हा बाजीप्रभू देशपांडे म्हणले की महाराज तुम्ही जा, आम्ही यांना खिंडीत रोखतो, तुम्ही त्या जागेवर जाऊन विचार करा ना, त्या व्यक्तीच्या त्या मनात काय खळबळ चालली असेल. So today we are starting from the scratch. If you have missed something, let's consider this as a start of the OB sessions, as a formal session, okay? So first and foremost, what is OB? Organizational behavior. Behavior that should be maintained or conducted in the organization. And why it is necessary to learn this subject? Because every one of us is going to be a manager. You will be handling almost 20 to 25 individuals. They will be under your command. If your behavior is not good, they will definitely not being followed by you, or you won't be their leader. So behavior is the must, because if you are not maintaining the discipline, if you are not maintaining that rapport with your employees, everything mess up. But there are various aspects to this subject. So let's discuss the aspects and disciplines. So first and foremost, we have some books recommendations. So you can read these books to make yourself little bit comfortable about the subject. Then we have another book. This is a prominent Indian author, and you will definitely learn something because the concepts are explained very well in the Indian scenario, okay? Now let's move on to the disciplines. So organizational behavior is not a restricted subject. It is a lifelong subject. You need to enhance your skills, your leadership skills, your motivational skills. All these skills are being enhanced by these. So there are different disciplines contributing to this subject. The first and foremost is the psychology. Psychology म्हणजे काय? मानसशास्त्र. How people behave, how they are built, how their brain works, all these complex thinking are there included in the organizational behavior. तुम्ही जर उद्या मॅनेजर झाले, असं इमॅजिन करा की तुम्ही एक 10 ते 20 मुलांची टीम आहे तुमच्याकडे, आणि त्यातला एक मुलगा खूप चिडचिड करतोय विनाकारणच, म्हणजे काही घेणं देणं नसताना तो असं वागतो की जसं की तो खूप काम करतोय पण तो काही काम पण करत नसतो असं. सो बेसिकली दॅट कम्स अंडर द सायकोलॉजी. मग तुम्ही त्याला घेऊन बसायचं, त्याची काउन्सिलिंग करायची, की बा प्रॉब्लेम काय. मग तो म्हणतो माझे वडील मागच्या 2 वर्षापासून आजारी आहेत, माझे फायनान्शियल क्रायसिस चालले आहेत, कंपनीने मला हाईक नाही दिली 2 वर्षापासून, आणि तुम्ही नवीन जॉईन असता. सो बेसिकली तुम्हालाही काही माहीत नसतं, बट त्याला शांत करणं वगैरे हे सगळं कशात मोडतं? सायकोलॉजीमध्ये. ऑर्गनायझेशनल बिहेवियर प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. इफ यू वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल मॅनेजर, इफ यू रिअली वॉन्ट 12 lakh पॅकेज, यू शुड रिअली वर्क ऑन धिस सब्जेक्ट फर्स्ट, देन मग फायनान्स किंवा मग HR किंवा मग बाकीचं. सो दिस इज द बेसिक. देन वॉट वी हॅव? सोशियोलॉजी. So let's discuss about the psychology for the first glance. It is a science that seeks to measure, explain and sometimes change the behavior of humans as well as animals. So तुम्ही काय काय करताय इथं? तुम्ही त्यांना मेजर पण करताय, तुम्ही त्यांना एक्सप्लेन पण करताय, आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही समटाईम चेंज पण करताय. समटाईम्स तुम्हाला समजून घेणं पण महत्त्वाचं असतं. तर पैसा त्याचा प्रॉब्लेम होता. जसं की आपण आता एक जी केस घेतली, त्याला जर समजा मेडिकल इन्शुरन्स काढून दिलं त्याच्या पूर्ण फॅमिलीचं कंपनीने, तर पुढच्या वर्षीपासून तो थोडा रिलॅक्स्ड असेल, त्याला तेवढी इन्सिक्युरिटी नाही वाटणार. तो बेसिक कॉन्सेप्ट. बट अनलेस अँड अंटिल यू आर टॉकिंग विथ द पर्सन, तुम्हाला लक्षात नाही येणार. तुम्ही काय म्हणणार? हा मुलगा चिडचिड करतो, याला काढा टीममधून. बट द बेसिक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय का? नाही. त्याची हुशारी पण वाया जाते, तो तुमच्या टीममधून पण जातो. सो सायकोलॉजी इज द बेसिक एड. The second definition comes with the scientific study of mind and way the people behave. म्हणजे लक्षात घ्या, people behavior, organizational behavior. तुमच्याकडे असणारे लोक ऑर्गनायझेशनमध्ये कसं बिहेव करताय? चेंज. राईट? मी इथं वेगळा असतो आणि मी तुम्हाला जर पार्किंगमध्ये भेटलो तर मी वेगळा असतो, तिथं मी खूप जॉली असतो. बट ऑर्गनायझेशनल बिहेवियर आणि नॉर्मल बिहेवियर फरक आहे.
सो ऑर्गनायझेशनल बिहेवियर सायकोलॉजीचा खूप मोठा पार्ट आहे. सो नाव व्हॉट वी हॅव हिअर ॲज अ कॉन्सेप्ट्स, लर्निंग, मोटिवेशन, परसेप्शन, पर्सनॅलिटी, ॲटिट्यूड, सॅटिस्फॅक्शन, स्ट्रेस अँड इमोशन्स. यू कॅन सी देअर आर पॅटर्न्स. दीज आर द चॅप्टर्स ऑफ OB. मग सायकोलॉजीमधून काय काय घेतले आपण, एवढे चॅप्टर्स घेतलेत. तुमचे एम्प्लॉई लर्न करत नाही व्यवस्थित, त्यांचा ॲटिट्यूड चुकीचा आहे, तुमचं सॅटिस्फॅक्शन होत नाही आहे लोकांना. ऑल दीज थिंग्स आर अंडर द सबडोमेन्स ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर. हे सायकोलॉजीमध्ये मोडतं. नाव लेट्स टॉक अबाउट सोशिओलॉजी. सोशिओलॉजी म्हणजे काय? समाजशास्त्र. समाजशास्त्र कसं असतं? सगळे लोक एकत्र आल्यावर बनतं. मानसशास्त्र एका व्यक्तीचं, समाजशास्त्र सगळे एकत्र आल्यावर. आता साधं एक्झाम्पल आहे, तुम्हाला जर एकट्याला उभं केलं की शूज नाही आहेत किंवा हे नाही आहे, तर ते काय झालं? मानसशास्त्र झालं. आणि तुम्हाला सगळ्यांना डिसिप्लिन करायचे म्हणून सगळ्यांना एकदाच शूज आणि हे सगळं बोललं, ते समाजशास्त्र. कॉमन गोष्ट आहे. सगळ्यांना डिसिप्लिन लावायचं आहे मला. माझे विद्यार्थी हे सगळ्या बाकीच्या डिव्हिजनपेक्षा वेगळे दिसले पाहिजे, ही माझी इच्छा आहे. चुकीचे बरोबर याच्यात आपण पडत नाही. बट समाजशास्त्र कसं असतं? मग कंबायनिंगली असतं. सो स्टडी ऑफ ह्युमन सोसायटीज अँड सोशल बिहेवियर, राईट? सोशियोलॉजी इज ऑल अबाउट दॅट. अँड स्टडी ऑफ पीपल इन द रिलेशन ऑफ सोशल एन्व्हायरमेंट अँड कल्चर. इथं कल्चर आलं आहे. कल्चरमधून परत आपण ऑर्गनायझेशनल कल्चरचा एक चॅप्टर शिकणार आहे. मग ते तुम्हाला आताच माहिती असलं पाहिजे की सोशिओलॉजीचा पण पार्ट असतो. तुमच्याकडं तुम्ही मॅनेजर आहे. आता एक सिच्युएशन अशी आहे की तुम्ही मॅनेजर आहे आणि गोपाळकाला आहे आज. तुमच्याकडं जे 10-20ची टीम आहे. आता तुमच्या ह्या मंथचं टार्गेट कवर झालेलं नाही आहे आणि सगळेचे सगळे एम्प्लॉई एकदाच आले आणि ते म्हणतात, सर आम्हाला हाफ डे पाहिजे आज. मग तुम्ही म्हणता, नाही नाही, टार्गेट कंप्लीट नाही झालं, तुम्ही काम नाही करत आहे आणि तुम्हाला हाफ डे पण पाहिजे आज. म्हणजे तुमचं एकदम टेन्शन येतं तुम्हाला की हे तर ऐकत नाही आपलं. मग तुम्ही सुट्टी नाही देत, तुम्ही तुमची पॉवर दाखवता. मग ते 2-3 दिवस स्ट्रेसफुल असतात. बॉस आपलं ऐकत नाही किंवा हे नाही ते नाही. दॅट कम्स अंडर सोशिओलॉजी. ते लोक एकत्र, म्हणजे इंडिव्हिज्युअल ते चांगले असतात, पण एकत्र आल्यावर ते विचित्र वागायला लागतात. मग ते कसं हँडल करायचं? दॅट कम्स इन OB. सो देर आर ग्रुप डायनॅमिक्स ॲज अ सबडोमेन अँड देर इज अ चेंज मॅनेजमेंट. आता तुम्ही काय होत आहे सध्या? चेंज व्हायला लागले तुम्ही हळूहळू. तुम्ही आले पहिल्या दिवशी तेव्हा कसे होते? पाहिजे ते घालता येत होते आपल्याला, एकदम निवांत येत होते ना, किंवा ग्रॅज्युएशनमध्ये जे शिकले होते ते. पण आता 2 आठवड्यात तुम्हाला फरक पडेल. बट यू विल सी द मेजर डिफरन्स जेव्हा तुम्ही गावाला जाताल परत, आणि तेव्हा इथं हे कपडे वगैरे असे अपिअरन्स ठेवताल कंटिन्यू, जे इथं तुम्ही पुण्यात राहता तेव्हा त्यांना फरक जाणवेल. सो चेंज मॅनेजमेंट इज कमिंग अंडर सोशिओलॉजी. तुमच्या लक्षात येईल, मग लोक तुम्हाला वेगळ्या नजरेने बघायला लागतील. जेव्हा तुम्ही टाय घालताल पहिल्यांदा तेव्हा त्यांच्या कमेंट्स काय येतील, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ब्लेझर घालताल तेव्हा त्यांच्या कमेंट्स काय येतील. दॅट कम्स अंडर सोशिओलॉजी. ओके. देन वी हॅव अँथ्रोपोलॉजी. अँथ्रोपोलॉजी म्हणजे मानवशास्त्र आहे. नक्की म्हणजे त्याच्यात काय असतं? व्हेरी गुड. सो स्टडी ऑफ ह्युमन बीइंग्स, स्पेशली ऑफ देअर ओरिजिन, डेव्हलपमेंट, कस्टम्स अँड बिलीव्स. माणूस कसा घडला अश्मयुगापासून, हाऊ ही डेव्हलप्ड. दॅट इज द मेन इम्पॉर्टंट थिंग वी नीड टू नो. व्हाय? बिकॉज इट सपोर्ट्स आवर डिसिजन मेकिंग पॉवर. कोण कसं वागतं, महिलांना कसं ट्रीट केलं पाहिजे, महिलांना कोणतं काम दिलं पाहिजे, दॅट कम्स अंडर दिस. मुलं रुरल प्लेसमधून आलेले, शेतकरी याच्यातून आलेले, त्यांचं कसं बिहेवियर असतं, काय असतं, ते का तसे वागतात, त्यांचे बिलीव्स का तसे आहेत, कस्टम्स का तसे आहेत, त्यांना का त्याच वेळेस सुट्टी लागते, हे सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या हिस्ट्रीपासून आलेल्या असतात. आपले काही बिलीव्स असतात, तर ते बिलीव्स याच्यात कवर होतात. अँथ्रोपोलॉजी, स्टडी ऑफ व्हॅरियस सोसायटीज टू लर्न अबाउट ह्युमन बीइंग्स अँड देअर ॲक्टिव्हिटीज. हे कधी फील होईल तुम्हाला? वेन यू गेट शिफ्टेड टू अनादर स्टेट और अनादर कंट्री. ते वेगळी लँग्वेज बोलतात, सणसूद वेगळे असतात, त्यांच्याकडं कपडे घालायचा ट्रेंड वेगळा असतो. एव्हरीथिंग चेंजेस. दॅट कम्स अंडर अँथ्रोपोलॉजी. मग याचा उलटा भाग काय होतो? तुम्ही जेव्हा मॅनेजर असता तेव्हा तुमच्याकडं वेगवेगळे लोक येतात.
So it makes a different culture in the organization. So organizational culture comes under anthropology. एक शीख आहे आणि एक मुस्लिम आहे किंवा एक जैन आहे, तर त्या लोकांना काय जेवायला आवडतं ते वेगळं आहे, त्यांचे सण वेगळे आहेत, त्यांना त्यावेळेस सुट्टी हवी असती, त्यांचं मग मॅनेज करावं लागतं सगळं. दॅट कम्स अंडर दीज अँथ्रोपॉलॉजी पार्ट्स. देअर व्हॅल्यूज आर डिफरंट. चेंज मॅनेजमेंट ऑल्सो कम्स इन दिस सेक्शन. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय? राज्यशास्त्र. आता याच्यात काय होतं आहे? ब्रांच ऑफ नॉलेज दॅट डील्स विथ द स्टेट अँड द सिस्टम्स ऑफ गव्हर्नमेंट, द सायंटिफिक ॲनालिसिस ऑफ पॉलिटिकल ॲक्टिव्हिटी अँड बिहेवियर. सो व्हॉट्स हॅपनिंग ओव्हर हिअर, जेव्हा तुम्ही एखाद्या मॅनेजरच्या पोस्टवर जाता, यू आर गव्हर्निंग देम. तुमच्या हाताखालचं ते असतं. म्हणजे तुमचा जो सुपर मॅनेजर असतो तो काय विचारतो तुम्हाला? हाऊ युअर टीम इज गोइंग टू हँडल दिस थिंग्स. मग तुम्हाला काय करावं लागतं? त्या 10 लोकांना मॅनेज करावं लागतं. वॉट एव्हर द टास्क इज, वॉट एव्हर द ब्रांच इज, यू विल बी हँडलिंग दोज पीपल. मग त्यावेळेस पहिल्यापासून जे स्टेट सिस्टीम ऑफ गव्हर्नमेंट आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. सपोज 3 जणं लीव मागतायत, त्यांच्या ऑलरेडी लीव संपल्यात, आणि अशीच 7 जणं आहेत ज्यांना तुम्ही एकही लीव दिलेली नाही आहे. आता या दोघांना सेम टाईमला लीव लागत आहेत. एक ह्या ग्रुपमधला आहे आणि एक ह्या ग्रुपमधला आहे. मग तुम्ही कोणाला देणार लीव? मग याला नाही दिली तर याला वाईट वाटतं आहे, आणि याला रोजची सवय लागली जायची सोडून. मग याच्यावर ॲक्शन घेणार का तुम्ही? सो बेसिकली हार्श डिसिजन जेव्हा घ्यायची वेळ येते तेव्हा दॅट कम्स इन टू द पिक्चर ऑफ पॉलिटिकल सायन्स. देन यू कॅन्ट वर्क ऑन द सायकोलॉजी ऑफ दिस थिंग, राईट. आपल्याला विचार करावा लागतो ग्रुपमध्ये आपण गव्हर्नमेंट म्हणून काय केलं पाहिजे, राईट. द सिस्टमॅटिक स्टडी ऑफ गव्हर्नन्स बाय द ॲप्लिकेशन ऑफ इम्पिरिकल अँड द जनरली सायंटिफिक मेथड्स ऑफ ॲनालिसिस. इम्पिरिकल म्हणजे प्रॅक्टिकल. ॲप्लिकेशन ऑफ प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्स अँड जनरली सायंटिफिक मेथड्स ऑफ ॲनालिसिस. त्याला एक रूल्स रेग्युलेशन्स पण असतात. आपण शिवाजी महाराजांना स्टडी करतो त्या याचाच पार्ट आहे. त्यांनी कसं स्वराज्याची स्थापना केली. आपण ॲडॉल्फ हिटलर बघतो, आता नरेंद्र मोदीजी आहेत, किंवा इंदिरा गांधी होत्या, किंवा जवाहरलाल नेहरू होते. दॅट कम्स अंडर दिस की त्यांनी ते डिसिजन का घेतले, कसे घेतले, फाळणी काय झाली, फाळणी व्हायच्या वेळेस काय झालं, बांगलादेशवर आक्रमण कसं झालं, हे सगळ्या गोष्टी कशा येतात? पॉलिटिकल सायन्समध्ये येतात. याच्यात सगळं इन्वॉल्ड असतं. मग आता कोणकोणते सबडोमेन याच्यात कवर होतात? सर्वात महत्त्वाचे 3, आणि याच्यामुळं तुम्ही सक्सेसफुल होणार आहे. काय काय त्याच्यात? पहिलं, लीडरशिप. इफ यू डोंट हॅव दिस स्किल यू विल नॉट सक्सीड इन युअर करिअर. मग तुम्ही एक शॉप टाकलं, वडापावचं दुकान टाकलं तरी नाही, किंवा मग तुम्ही एका कंपनीचे ओनर झाले तरी नाही. डिसिजन मेकिंग अँड चेंज मॅनेजमेंट. परत परत आपल्याला तानाजी मालुसरे यांच्या गोष्टी सांगितल्या जातात, बाजीप्रभू देशपांडेच्या सांगितल्या जातात. तुम्ही विचार करा ना, त्यावेळेस जेव्हा बाजीप्रभू देशपांडे म्हणले की महाराज तुम्ही जा, आम्ही यांना खिंडीत रोखतो, तुम्ही त्या जागेवर जाऊन विचार करा ना, त्या व्यक्तीच्या त्या मनात काय खळबळ चालली असेल. रॅदर जे शिपाई, बरं हे दोघं मोठे लोक होते, यांचं विजन खूप वेगळं होतं, राईट. आपण म्हणतो हे महात्मे होते दोघं पण, शिवाजी महाराज पण आणि बाजीप्रभू देशपांडे पण. पण कोणते सैनिक महाराजांसोबत जाणार आणि जिवंत राहणार, आणि कोणते सैनिक बाजीप्रभू देशपांडेंसोबत राहणार आणि अमर होऊन जाणार? यांची पण फॅमिली आहे, यांची पण फॅमिली आहे, राईट. आता तुम्ही ते 2 टीम बनवल्यात. आता चुकून एखादा शिपाई चोर पावलांनी जर शिवाजी महाराजांच्या ताफ्यात जातोय तर त्याचा काय इम्पॅक्ट होतोय? खूप गोष्टी आहे त्याच्यात. तसं कोणत्याच मावळ्यांनी केलेलं लिहिलेलं नाही आहे कुठंच. त्यांना माहिती होतं आपण जर हे नाही केलं तर आपल्या घरावर हे जे शासक आहेत ते हमला करतील, मग परत आपल्याला तोच प्रॉब्लेम होईल. ते सगळं पुढचं शिवाजी महाराजांना वाचवण्यासाठी म्हणजे किती विचार करत असतील त्या सेकंदाला ते लोक. इट इज नॉट ओनली स्टोरी, इट इज अ सायन्स ऑफ लिडरशिप अँड डिसिजन मेकिंग. मी जर जिवंत घरी नाही गेलो तर माझ्या घरच्यांची काळजी कोण घेणार? तुम्ही विचार करा ना, ही गोष्ट ही तुमच्यासोबत पण होणार आहे. मग त्यावेळेस डिसिजन मेकिंग पॉवर स्ट्रॉंग असली पाहिजे. दॅट कम्स अंडर द पॉलिटिकल सायन्स ऑफ ऑर्गनायझेशनल बिहेवियर. सो देर आर डिफरंट लेवल्स.
पहिली लेवल आपली होती इंडिव्हिज्युअल लेवल, एका व्यक्तीला स्पेसिफिक. आता 12 जण होते, त्यातला एकच त्रास देत होता, त्याला उचलायचा, आणायचा, त्याला नीट करायचं, त्याला परत तिथं ब्लॉकमध्ये जाऊन बसवायचं. देन वी हॅव ग्रुप लेवल. तुम्हाला सगळ्यांना कॉमन ऑफ पाहिजे, तुम्हाला सगळ्यांना गोपाळकाल्याची हाफ डे सुट्टी पाहिजे, दॅट इज द ग्रुप लेवल. अँड देन वी हॅव ऑर्गनायझेशनल लेवल, की कॉलेजला सुट्टी आहे, मग कॉलेजचं इंडस्ट्रियल व्हिजिट चाललं आहे, तर ते ऑर्गनायझेशनल लेवल. म्हणजे देर आर 3 डिफरंट लेवल्स ऑफ बिहेवियर. तुम्ही ग्रुपमध्ये वेगळं वागता, हे की नाही, तुम्ही इंडिव्हिज्युअल वेगळं वागता, आणि तुम्ही ऑर्गनायझेशन म्हणजे कॉलेजमध्ये आल्यावर वेगळं वागता. मग त्या लेवल्सला आपण इथं जस्टिफाय करतो.